नमस्कार, मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं देवणी नगरपंचायत येथे अमरण उपोषणासाठी गेले 8 दिवस झालं मी उपोषणाला बसलेला आहे। देवणी नगरपंचायतीचे सर्व कर्मचारी, अभियंता, देबडवार साहेब, इंजिनियर, कलेक्टर साहेब, त्यानंतर शिवने साहेब यांना वारंवार मी जवळपास 9 महिन्यामध्ये 23 निवेदन देऊन सुद्धा आणि आज मी अमरण उपोषणासाठी देवणी नगरपंचायतच्या येथे बसून सुद्धा या ठिकाणी अद्यापर्यंत कुठल्याही प्रशासकीय लोकांनी आमची घेतली नाही कुठली काळजी। 8 दिवसापासून गेल्या 4 दिवसापासून देवणी नगरपंचायत येथे उपोषणाला बसून 8 दिवस झाले। माझा जोडीदार बिरू कल्याणकर, शहराध्यक्ष रासपा याची प्रकृती ढसळून आज 3 दिवस झाले, तरी अद्याप प्रशासनाने आमच्या उपोषणाकडे लक्ष दिलेलं नाही आहे। मागच्या शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार नगरपंचायतचे एकही कर्मचारी आमच्या उपोषणाकडे आलेले नाहीत किंवा फडकून सुद्धा बघितलेले नाही। याचा अर्थ एकदम भ्रष्ट अधिकारी येते। भ्रष्ट म्हणजे महाराष्ट्रात कुठल्याच तालुक्यामध्ये एवढं भ्रष्ट झालेलं नाही। या देवणी तालुक्यामध्ये वर्षभरात एवढा भ्रष्टाचार, करोडो रुपयाचा भ्रष्टाचार या अधिकाऱ्याच्या आणि सत्ताधाऱ्याच्या संगनमताने झालेला आहे। म्हणून माझा आज 8व्या दिवसाचा उपोषण आहे। मी प्रशासनाला व नगरविकासच्या मंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांना मी विनंती करतो किंवा माझा इशारा देतो राष्ट्रीय समाज पक्षाकडनं, जोपर्यंत या भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबन करत नाहीत तोपर्यंत आमचं आमरण उपोषण उठणार नाही, हे मी शिंदे साहेबांना विनंती करतो। कलेक्टर साहेबापासून देवणी नगरपंचायतच्या खालच्या वर्गापर्यंतच्या अधिकाऱ्यापर्यंत सर्व भ्रष्ट आहेत आणि देवणी नगरपंचायत जिल्हाधिकारी साहेबांनी याच्यावरती एक समिती नेमली। 1 महिन्यापासून ती समिती अद्यापर्यंत काम करत नाही। आज आमची एवढी प्रकृती ढसळली की आमचं जीव जायची वाट बघायला लागल्यात हा प्रशासन। आणि काल जी समिती नेमल्यात त्या समितीचे प्रमुख उदगीरचे तहसीलदार साहेब, गोरे साहेब, त्यांनी 7 दिवसापासून आमचा फोन घेत नाहीत आणि काल येऊन आम्हाला त्यांनी लेखी स्वरूपात देत होते की देवणीचे 3 प्रमुख रस्ते तोडून देणार आणि पूर्ण अद्याप जे काम चालू ते काम थांबवणार अशी गवाही दिली होती। पण आजच्या देवणी नगरपंचायतच्या शिवोने आम्हाला येऊन फक्त एका रोडची शाश्वती देत होते, म्हणून आम्ही ते निवेदन स्वीकारलं नाही। जर अद्याप हे जर काम पुढे बंद नाही केले किंवा भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबन नाही केले आणि ज्यांची ठेकेदार आहेत त्या ठेकेदाराला काळ्या यादीत जर नाही टाकले, हे अमरण उपोषण आणखीन अख्ख्या महाराष्ट्र रासपाच्या वतीने तीव्र करण्यात येईल। मी हे मंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेबाला इशारा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। थोडंसं मध्ये मिस्टेक झाला।